नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या आहे सोमवार, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. स्वामी समर्थांचं नाव घेऊन साप्ताहिक राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो. मंडळी, या आठवड्यामध्ये चंद्र कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून परिभ्रमण करणार आहे. 12 राशींवरती याचा काय परिणाम होईल याचं त्रोटक असं विवेचन मी करणार आहे. मेष राशीला सोमवार मंगळवार हे थोडेसे गिडीनेसचे जातील. काम करू नये असं वाटेल, हाताखालची माणसं त्रास देतील किंवा त्यांची कामं तुम्हाला करायला लागतील. काही पैसे वस्तू गहाळ होईल, पार्टनरचं सुख लाभेल, या दृष्टीने उत्तम आहे. परत आठवड्याचा शेवट मात्र तुम्हाला पुन्हा एकदा सांभाळला पाहिजे. तुमच्या तोंडावरती ताबा ठेवला पाहिजे. म्हणजे खाण्याच्या दृष्टीने खाण्यातून काहीतरी वैडवाकडं जाऊन तुम्हाला कदाचित अन्नविषबाधा होण्याची शक्यता आहे, ॲसिडिटी होण्याची शक्यता आहे, तर त्या दृष्टीने सांभाळलं पाहिजे. वृषभ रास, सोमवार मंगळवार संतती आनंद देईल. संततीची अपेक्षा असणाऱ्यांना गोड बातमी मिळेल. संततीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी सोमवार मंगळवार चांगले, डॉक्टरकडे वगैरे जाण्यासाठी संततीचा आनंद मिळेल. मंगळवार आणि आपला बुधवार गुरुवार वाईट आहे. वाईट इन द सेन्स थोडाफार सर्दी म्हणा, ताप म्हणा, किंवा काही उष्णता जास्ती होईल त्याचा म्हणा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मामा मंडळीकडून काही चांगली बातमी ही कळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने बुधवार गुरुवार चांगला आहे. आठवड्याचा शेवट अतिशय उत्तम आहे. व्यावसायिक पार्टनर किंवा आपला लौकिक पार्टनर हा दोन्ही चांगलं सहकार्य करतील. फक्त तुम्ही त्यांना गृहीत धरू नका, त्याच्यावरती तुम्ही अतिरिक्त जबाबदारी टाकू नका, मग सगळं काही सुरळीत राहील. मिथुन रास, घर बदलणे, घर आवरणे, घर रिपेअर करणे या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. आई असेल तर आईची काळजी घ्या. कुणालाही दुखवू नका, नाहीतर तुमचं मन दुखेल आणि तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवार संततीकडून चांगली बातमी कळेल. स्पर्धा परीक्षांना जर बसायचं असेल तर त्या दृष्टीने सुरुवात करायला, अभ्यास करायला बुधवार गुरुवार अतिशय उत्तम आहे. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा थोडाफार त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. कर्क रास, छोटे प्रवास होतील, कर्तृत्वाला उत्थान मिळेल, चांगली बातमी कळेल, बंधुवर्गाच्या भेटी होतील किंवा बंधुवर्गाशी चांगलं सौहार्दाचे संबंध सोमवार मंगळवारी ठेवता येतील. बुधवार गुरुवार घराकडे लक्ष द्या, आई असेल तर आईकडे लक्ष द्या. आठवड्याचा शेवट हा संततीकडून अतिशय आनंद मिळण्याचा आहे. संततीची प्रगती होण्याच्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. परदेशी वगैरे जाणं, परदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवणं या दृष्टीने संततीसाठी अतिशय चांगला आहे. तुमच्याही दृष्टीने हा शेवट चांगला आहे. तुम्ही म्हणाल ते होईल, कराल ती पूर्व दिशा असं राहील. सिंह रास, पैशाचा व्यवहार, पैशाची विल्हेवाट म्हणत नाही आहे मी, पैशाची योग्य व्यवस्था लावण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. बुधवार गुरुवारी बंधुवर्गाचं सौख्य लाभेल. छोटे मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे. एकंदरीत सुखाचं आहे. आठवड्याच्या शेवटी घराकडे लक्ष द्यावं लागेल, मानसिक स्थितीकडे लक्ष द्यावं लागेल. स्वतःची मानसिक स्थिती काही कारणाने बिघडणार नाही ना याचा विचार करावा लागेल. कन्या रास, सोमवार मंगळवारी जीवनस्थिती चांगली असेल, काम करायला ऊर्जा राहील, उत्साह असेल, शरीर प्रकृती चांगली राहील. बुधवार गुरुवारी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर कुठे पैसे अडकलेले असतील तर तगादा लावा, तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायामध्ये नवीन जबाबदारी तुमच्यावरती टाकली जाण्याची शक्यता आहे. तूळ रास, सोमवार मंगळवार पैशाच्या मिसमॅनेजमेंटमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.
नको त्या ठिकाणी नको तसे पैसे घालवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावध राहा. वाहन असेल तर वाहन सावकाश चालवा, सिग्नल मोडू नका, नाहीतर पोलीस तुमच्याकडून दंड वसूल करेल. शक्यतो डोकं शांत ठेवा. बुधवार गुरुवार हा तुम्हाला शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. आनंद मिळेल, छोटे प्रवास घडतील, त्या दृष्टीने प्रवासामध्ये त्रास होणार नाही. आनंदाचा दिवस आहे. आठवड्याच्या शेवटी 4 पैसे मिळण्याचे योग आहेत. तेव्हा ह्या आठवड्याच्या शेवटी तसं काही योग आले तर ते सोडू नका, नाही तर तुम्हाला पश्चात्ताप करायची वेळ येईल. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. शरीर स्वास्थ्य चांगलं राहील, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. कदाचित 2 पैसे मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र बुधवार गुरुवार जरा स्वतःवरती नियंत्रण ठेवा. पैसे खर्च करायचा मोह होईल तो टाळा ना, कारण ते अनावश्यक खर्च असेल आणि केल्यानंतर मात्र तुम्हाला पश्चात्ताप होईल. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील. एकंदरीत शेवट हा अतिशय चांगला आनंदाचा राहील. जीवनशक्ती चांगली राहील, उत्साह राहील, कुठलाही शारीरिक व्याधीचा त्रास होणार नाही. धनुरास, उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने धनुराशीच्या लोकांना सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. नोकरी नसलेल्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. प्रमोशन ड्यू असणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वडील असतील तर वडिलांकडूनही चांगली बातमी तुम्हाला कळेल. वडिलांचं आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवारी तुम्ही म्हणाल ते होईल, करीन ती पूर्व असं राहील. सर्व प्रकारचे लाभ होतील, अडकलेली कामं पूर्ण होतील, मनातल्या इच्छा बऱ्याच दिवसांच्या साचलेल्या पूर्ण होतील. मात्र हा सगळा आनंद आठवड्याच्या शेवटी तुम्हाला कर्टेल करावा लागेल, म्हणजे कापावा लागेल. कारण आठवड्याचा शेवट हा अनपेक्षित खर्चाने होणार आहे. तर त्या दृष्टीने तयार राहा. मकर रास, मोठे लांबचे प्रवासाच्या बेत आखण्याच्या दृष्टीने मकर राशीला सोमवार मंगळवार चांगला आहे. भाग्योदयाच्या नवीन संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मकर राशीला चांगलं आहे. म्हणजे तुमचा भाग्योदय एकदम जीवनाला कलाटणी मिळेल. अशा घटना कदाचित, अशी एखादी घटना कदाचित सोमवार मंगळवारी घडू शकते. बंधुवर्गाच्या भेटी होतील, एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यायची संधी लाभेल. प्रवासात असलात तर प्रवासाचा त्रास होणार नाही, प्रवास सुखाने पार पडेल. बुधवार गुरुवारी उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने अतिशय चांगला आहे. वडिलांची काळजी घ्या, त्या दृष्टीने वडिलांची काळजी घ्यायला लागेल, कारण वडिलांना थोडाफार म्हातारपणाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. 4 पैसे मिळतील, पण ते 4 पैसे पुढच्या आठवड्यात खर्च होतील, पण मिळतील हे महत्त्वाचं आहे. सांभाळून ठेवण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करता आली तर करा, बाकी सगळं दैवाधीन. कुंभ रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृती सांभाळा. एखादा जुनाट रोग पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. जरा जरी शंका आली तरी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा, डॉक्टरकडे जा, फॅमिली डॉक्टरशी कन्सल्ट करा. लक्षात ठेवा, वाहन सावकाश चालवा. रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूने बघा, नाही तर बारीक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजणं कापणं यासारखं त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती भाग्योदयाच्या संधी उपलब्ध होतील, मात्र त्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. आणि ओळखता आल्या तरी सुद्धा त्या ग्रॅब करताना, म्हणजे कॅच करताना पकडता आल्या पाहिजेत. भर्तृहरी म्हणतो की आयुष्यात आलेली संधी घालवतो तो सगळ्यात दुर्दैवी मनुष्य. तर तसं तुमच्या बाबतीत होऊ नये. नोकरी धंदा व्यवसायाच्याच चांगल्या संधी बुधवार गुरुवारकडे येतील आणि त्याची परिणती तुम्हाला शुक्रवार शनिवारकडे दिसेल. तर त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. उद्योग धंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. मीन रास, पार्टनरचा सल्ला घ्या. पार्टनरच्या सल्ल्याने सगळ्या गोष्टी करा. पार्टनरला अपशब्द बोलू नका. त्यामुळे सोमवार मंगळवार हा अतिशय तुम्हाला चांगला आणि लाभदायक जाईल. बुधवार गुरुवारी मात्र शरीर प्रकृतीला प्रचंड त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा
सांभाळा. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम आहे. एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा लागेल, लांबचे प्रवास होण्याच्या दृष्टीने किंवा कोणी विचारणा करेल किंवा या लांबच्या प्रवासाला येतोस का वगैरे, तर त्याला उत्तर देताना सावधगिरीने उत्तर द्या. भाग्योदयाच्या संधी उपलब्ध होतील. जीवनाला कलाटणी देणारे प्रसंग आठवड्याच्या शेवटी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं त्रोटक राशी भविष्य. ज्यांना स्वतःच्या कुंडलीबद्दल जाणून घ्यायचंय किंवा आपल्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत, आपल्या समस्यांचं समाधान शोधायचं आहे, त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. तुम्ही माझ्याशी व्हॉट्सॲपवरती संपर्क साधून आपल्या समस्यांचं समाधान करून घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.